नमस्कार. सीझनिंग ट्रेडर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमित मोके. मी या चॅनलमार्फत तुमच्यासाठी बेसिक्स टू ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स अगदी मोफत घेऊन आलेलो आहे. त्याच्यापैकी 2 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झालेत. पहिला म्हणजे बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आणि दुसरा म्हणजे सायकोलॉजी ऑफ स्टॉक मार्केट. नक्की बघा, कारण जर तुम्हाला 100% सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल तर त्या 100% मधले 80% हा भाग सायकोलॉजी प्ले करते आणि 20% टेक्निकल ॲनालिसिस. तर हे 2 व्हिडिओ नक्की बघा आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओज असतील ते असतील टेक्निकल ॲनालिसिस, तर ते मी तुम्हाला शिकवणार. ह्या व्हिडिओमधून मी तुमच्यासाठी एक मस्त स्ट्रॅटेजी घेऊन आलो. ती स्ट्रॅटेजी निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक्स, फ्युचर्स, ऑप्शन सगळ्यामध्ये काम करू शकता. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या स्ट्रॅटेजीसाठी स्क्रीनर्स नाही आहेत, पण हा जर तुम्हाला स्टॉक्समध्ये काम करायचं असेल तर इंट्राडेसाठी मी स्क्रीनर्स पण बनवलेले आहेत या स्ट्रॅटेजीनुसार. तर ते स्क्रीनर्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण माझी सगळ्यांना एक विनंती आहे, जर तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीवरती काम करत असाल, माझ्याच नाही कोणाच्याही स्ट्रॅटेजीवरती काम करत असाल, तर मिनिमम 6 महिने तरी त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. होतं काय की आज मी एका स्ट्रॅटेजीवरती काम केली, मला लॉस झाला. आता लॉस झाला तर स्टॉक मार्केटमध्ये लॉस हा होणारच. पण असं होत नाही ना की जर लॉस झाला तर ती स्ट्रॅटेजी काम करत नाही. माझी जशी नाही, कोणाचीही स्ट्रॅटेजी घ्या तुम्ही, त्याच्यावरती 1 किंवा 2 दिवस काम केलं, लॉस झाला सोडून दिली, असं चालत नाही. तुम्ही जर कुठल्या स्ट्रॅटेजीवरती काम करत असाल तर त्याच्यावरती मिनिमम 6 महिने तुम्हाला एकाच स्ट्रॅटेजीवरती काम करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट दिसतील. तर मी ही जी स्ट्रॅटेजी घेऊन आलो आहे, जसं मी सांगितलं, निफ्टी, बँक निफ्टी, स्टॉक, फ्युचर्स, ऑप्शन, प्रत्येक गोष्टींमध्ये ही स्ट्रॅटेजी चालते. फक्त याचे जे इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शनचे जे स्क्रीनर्स आहेत ते बेसिकली फक्त स्टॉक्ससाठी आहेत, निफ्टी बँक निफ्टीसाठी नाही आहेत किंवा फ्युचर्ससाठी नाही आहेत. तर ते स्क्रीनरची डिस्क्रिप्शन मी देईनच. प्लस मी तुम्हाला सांगेन की स्ट्रॅटेजी काम कशी करते, एंट्री कशी घ्यायची, एल कुठे ठेवायचा आणि टार्गेट कसं सेट करायचं, या सगळ्या गोष्टी मी या स्ट्रॅटेजीमार्फत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक विनंती, ज्यांनी कोणी अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं आयकन दाबा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर शेवटपर्यंत नाही बघितलात तर तुम्हाला स्ट्रॅटेजी कळणार नाही आणि अर्धवट नॉलेजनी जर ट्रेड करायला गेलात, अर्धवट ज्ञानाने जर ट्रेड करायला गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त लॉसच होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वही आणि पेन तुमच्याबरोबर असू दे, म्हणजे या स्ट्रॅटेजीचे काही जे मेन मुद्दे आहेत, मेन पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला नोट डाऊन करता येतील. चला तर मग बघूया काय आहे ही स्ट्रॅटेजी. तर माझ्या इंडिकेटरचं नाव आहे प्रॉफिट मिंटिंग स्ट्रॅटेजी. इंडिकेटर नाही, स्ट्रॅटेजी, आय एम सॉरी. सो माझ्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे प्रॉफिट मिंटिंग स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी इंडेक्स, इक्विटी, फ्युचर्स सगळ्यावरती चालते. इंडेक्स म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, ऑप्शन्स. इक्विटी म्हणजे स्टॉक किंवा स्टॉक ऑप्शन आणि फ्युचर्स. आता स्टॉक ऑप्शन्सवरती कसं काम करायचं, तर स्टॉकचा जो चार्ट असतो त्याच्यावरती अनालाइज करून मग तुम्ही स्टॉक मधला सीई बाय करू शकता किंवा पीई बाय करू शकता. सीई म्हणजे कॉल ऑप्शन, पीई म्हणजे पुट ऑप्शन. ठीक आहे. तर आता बघूया ही स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे. प्रॉफिट मेंटिंग स्ट्रॅटेजी, जसं मी म्हटलं की ही स्ट्रॅटेजी आपण इंडेक्स, निफ्टी बँक निफ्टी, ऑप्शन्स, फ्युचर्स, इक्विटी म्हणजे स्टॉक, स्टॉक किंवा स्टॉक ऑप्शन्स, याच्यावरती आपण हे यूज करू शकतो. कुठल्याही टाइम फ्रेमवरती यूज होते. 5 मिनिटं, 1 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स, किंवा 1 डे, 1 वीक, 1 मंथ, प्रत्येक टाइम फ्रेमवरती ही स्ट्रॅटेजी यूज होते. मल्टी टाइम फ्रेमवरती ही चालणारी स्ट्रॅटेजी आहे. प्रॉफिट मिंटिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला चांगले रिटर्न्स देईल जर तुम्ही या स्ट्रॅटेजीचे रूल्स नित्य नियमाने फॉलो केले, तरच तुम्हाला देईल. तुम्ही जर रूल्स चुकवले तर तुमचा लॉस होणार. सो तुम्हाला बेसिकली जो मिनिमम रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो आहे 1:1.5. आता 1:1.5 म्हणजे काय, तर लॉस झाला तर 1 रुपयाचं होईल आणि प्रॉफिट झालं तर 1.5 रुपयाचं होईल. म्हणजे काय, जर मग 10 पैकी माझे 5 ट्रेड चुकीचे गेले, 50% अॅक्युरेसी पकडली आपण स्ट्रॅटेजीची घटकाभर, तर 5 ट्रेडचा लॉस माझा किती झाला, 5 रुपये, आणि 5 ट्रेड्स मध्ये प्रॉफिट झालं, तर त्या 5 ट्रेडच्या प्रॉफिट किती झाला, 7.5 रुपये. तर 7.5 मधनं 5 जाऊन माझ्याकडे 2.5 रुपये हा माझा ओव्हरऑल प्रॉफिट उरतो. म्हणून रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1:1.5 आणि ही स्ट्रॅटेजी देते 1:1.5 मिनिमम रिस्क टू रिवॉर्ड देते. पण काही काही ठिकाणी जेव्हा तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा असतो आणि तुम्ही जर रिस्क घेतलीत, तेवढी तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी असेल, तर मोठ्या स्टॉप लॉसला 1:1, पण तो रिस्की ट्रेड असतो. कारण जिथे स्टॉप लॉस मोठा असतो तिथे मार्केट एकदम एवढं वरती मुवमेंट देणं फार अवघड असतं. सो आपल्याला सेटअप असं शोधायचं आहे
की जिथे स्टॉप लॉस तुमचा कमी असेल, ज्यांची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी असेल ते घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढे बघूया या स्ट्रॅटेजीमध्ये काय काय रिक्वायरमेंट आहेत त्या. आता या स्ट्रॅटेजीमध्ये आपण इंडिकेटर्स कुठले कुठले यूज करणार आहोत. तर या स्ट्रॅटेजीमध्ये एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज, RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, MFI मनी फ्लो इंडेक्स, CCI कमोडिटी चॅनल इंडेक्स आणि व्हॉल्यूम बार. तर हे आपण इंडिकेटर्स यूज करणार आहोत. तर आता हे जे इंडिकेटर्स आहेत हे तुम्हाला ट्रेडिंग व्यू मध्ये तुम्हाला हे इंडिकेटर्स फ्री व्हर्जनला यूज करता येणार नाहीत, कारण ट्रेडिंग व्यू मध्ये फ्री व्हर्जनला फक्त 3च इंडिकेटर्स अलाउड आहेत. त्या दृष्टिकोनातून माझं काम चालू आहे की हे सगळे इंडिकेटर्स मिळून एकच इंडिकेटर तयार करायचा जो तुम्हाला ट्रेडिंग व्यू मध्ये तुम्ही लावू शकता. त्याच्यावरती माझं काम चालू आहे. त्याचं पाइन स्क्रिप्टचं माझं कोडिंग चालू आहे ट्रेडिंग व्यू मध्ये. एकदा का तो इंडिकेटर मी क्रिएट केला, टेस्ट केला की त्याचं मी अनाउन्समेंट माझ्या युट्यूब चॅनलवरती करीनच, आणि तो सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असेल, त्याचे काही चार्जेस नसतील. ठीक आहे. तर आपण पुढे बघूया की याचं सेटिंग्स काय आहेत आणि बेसिकली रूल्स काय. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस मध्ये आपल्याला 4 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज यूज करायचे आहेत. वन आहे 50 EMA हाय, दुसरा आहे 50 EMA लो, मग आहे तिसरा 100 EMA हाय आणि 100 EMA लो. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस लावता तेव्हा तुम्हाला तो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा सोर्स क्लोज आहे. म्हणजे काय, तर क्लोज प्राइस मागच्या 5 कॅन्डलच्या क्लोज प्राइसचा तो मुव्हिंग ॲव्हरेज तुम्ही तुमच्या जनरली तुमच्या चार्ट वरती लावता. आपल्याला तसं न करता मागच्या 50 कॅन्डल्सचा जे हाय आहे त्याची ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज या EMA कॅल्क्युलेट करणार. मागच्या 50 कॅन्डल्सचा जो लो आहे त्या लोचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हा इंडिकेटर कॅल्क्युलेट करणार आणि ती व्हॅल्यू दाखवणार. 100 EMA हाय म्हणजे काय, मागच्या 100 कॅन्डल्सचा जो हाय आहे त्या हायचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज कॅल्क्युलेट करणार. आणि 100 EMA लो म्हणजे काय, तर मागच्या 100 कॅन्डल्सचा जो लो आहे त्या लोचा हा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट करणार. तर असे 4 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला लावायचे आहेत. पुढे जाऊया. फार मस्त स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. त्याच्यावरती काटेकोरपणे जर तुम्ही फॉलो केली ती स्ट्रॅटेजी तर बेस्ट रिझल्ट देणारी स्ट्रॅटेजी आहे. आता RSI म्हणजे काय, तर RSI इज अ मोमेंटम इंडिकेटर. टेक्निकल अनालिसिस मध्ये यूज केला जातो आणि जो बेसिकली रिसेंट प्राइस चेंजेस इव्हॅल्युएट करतो. की म्हणजे रिसेंट प्राइस चेंजेस म्हणजे काय, की ओव्हरबॉट आहे का ओव्हरसोल्ड आहे, ह्या कंडिशन्स तुम्हाला RSI दाखवतो. बेसिकली RSI हा ऑसिलेटर आहे आणि जो एकाच लाईन मध्ये डिस्प्ले होतो आणि त्याची रेंज असते 0 to 100. जसं जसं तो 100च्या रेंजकडे जाईल तसं कंडिशन होतात ओव्हरबॉट, जसं जसं 0च्या रेंजकडे येईल तसं कंडिशन होतात ओव्हरसोल्ड. आणि हा जो डेव्हलप केलाय तो जे वेलस विल्डर ज्युनियरनी डेव्हलप केलाय. त्यांनी एक बुक लिहिली होती 1978 मध्ये, न्यू कन्सेप्ट्स इन टेक्निकल ट्रेडिंग सिस्टम्स. तर बेसिकली खूप लोक नुसतं RSI इंडिकेटर वरती पण ट्रेडिंग करतात. RSI इंडिकेटर इज अ गुड इंडिकेटर टू शो डायव्हर्जन्स, म्हणजे निगेटिव्ह डायव्हर्जन्स आणि पॉझिटिव्ह कन्व्हर्जन्स. ठीक आहे. तर या RSI चे सेटिंग्स आपण काय वापरणार आहोत. लेंथ 14 असेल, अपर बँड 50 असेल आणि लोअर बँड 50 असेल. जसं नॉर्मल RSIचं सेटिंग काय असतं, अपर बँड 70 असतं आणि लोअर बँड 30 असतं. हा RSIचा अपर बँड असतो आणि हा RSIचा लोअर बँड असतो. जसं जसं 70 कडे जातं तसं बेसिकली म्हणतात की ओव्हरबॉट कंडिशन आहे. जसं जसं 30 कडे येतं तसं समजलं जातं की ओव्हरसोल्ड कंडिशन आहे. ठीक आहे. तर RSIचा उपयोग हा बेसिकली ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन बघण्याकरता म्हणून यूज होतो. तर तो आपण दुसऱ्या पद्धतीने यूज करणार आहोत आपण आपल्या या स्ट्रॅटेजीमध्ये. तर ती पद्धत काय असेल, त्याचे रूल्स काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. पुढचा इंडिकेटर बघूया. पुढचा इंडिकेटर आहे मनी फ्लो इंडेक्स. मनी फ्लो इंडेक्स पण एक टेक्निकल ऑसिलेटर आहे. तो पण बेसिकली प्राइस आणि व्हॉल्यूम असा मिळून एक डेटा यूज होतो. कशासाठी, तर ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्डचे सिग्नल देण्याकरता. RSI काय, फक्त प्राइस वरती डिपेंड आहे. पण मनी फ्लो इंडेक्स कशावरती डिपेंड आहे, मनी फ्लो इंडेक्स डिपेंड आहे प्राइस आणि व्हॉल्यूम. त्याच्यात पण 0 to 100 ची लेवल असते. 0 to 100 जसं वरती झालं तसं समजायचं ओव्हरबॉट कंडिशन आहे, जसा खाली आला तसं समजायचं ओव्हरसोल्ड कंडिशन आहे. पण आपल्याला हे ओव्हरबॉट हे ओव्हरसोल्ड हे नाही बघायचं आहे. आपली स्ट्रॅटेजी वेगळी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये हे इंडिकेटर्स वेगळ्या स्वरूपात आपण यूज करणार आहोत, वापरणार आहोत. तर त्याचे मी डिटेल्स तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये देईनच. तर याचं सेटिंग काय, सेम
लेंथ 14, अपर बँड 50, लोअर बँड 50. ओके. पुढचा इंडिकेटर CCI विच इज कमोडिटी चॅनल इंडेक्स. हा काय मोमेंटम बेस्ड ऑसिलेटर आहे. हा काय करतो की कुठली कंडिशन अप्रोच होती, ओव्हरबॉट का ओव्हरसोल्ड, म्हणजे तिन्हीचे मतितार्थ सेम आहेत, RSI, MFI आणि CCI, पण प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे. हा कोणी डेव्हलप केला? डोनाल्ड लॅम्बर्ट. हा टेक्निकल इंडिकेटर जो आहे तो प्राइस ट्रेंड, डिरेक्शन आणि स्ट्रेंथ ओळखण्याकरता म्हणून ट्रेडर्स याचा उपयोग करतात. तर याची सेटिंग्स आपल्याला काय वापरायची? तर लेंथ आहे 20, अपर बँड 0, लोअर बँड 0. ठीक आहे. हा कसा, हे सगळे इंडिकेटर्स कसे प्लॉट करायचे चार्टमध्ये हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. आता पुढे जाऊया. तर बेसिकली बाय सेटअप करायचा असेल, मला जर बाय सेटअप करायचा असेल तर या इंडिकेटर्सचा यूज कसा करायचा? तर थोडक्यात आपण आता नोटपॅड वरती जाऊया. ओके. या नोटपॅड मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कंडिशन्स काय असू शकतात. ठीक आहे. आता माझ्याकडे हा मी इंडिकेटर प्लॉट केलाय, RSI, MFI आणि CCI. यातला एकच लेवल आहे आपली 50, ही 50 ची लेवल आहे. MFI ला पण 50 ची लेवलच आपण बघणार आहोत आणि CCI ला 0 ची लेवल बघणार आहोत. ठीक आहे. आणि वरती आपले दोन बेसिकली एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस असतील, 4 लाईन्स असतील. 50 EMA हाय, 50 EMA लो आणि असं असेल 100 EMA हाय आणि 100 EMA लो. तर बेसिकली हे काय एक चॅनलचं काम करतात. ठीक आहे. तर बाईंग सेटअप जर तुम्हाला ओळखायचं असेल, बाईंग सेटअप, तर काय कसं ओळखाल तुम्ही बाईंग सेटअप? तर सिंपल आहे. बाईंग सेटअप ओळखायला 50 EMA हाय आणि 50 EMA लो शुड बी अबाव 100 EMA हाय अँड 100 EMA लो. म्हणजे अशी सेम परिस्थिती दिसली पाहिजे. 50 EMA हाय आणि 50 EMA लो हा ग्रीन कलरच द्याल तुम्ही, आणि 100 EMA हाय 100 EMA लो हा रेड कलर द्याल. म्हणजे तुम्हाला चेक करता येईल की 50 EMA हाय लो वरती आहेत का 100 EMA हाय लो वरती आहेत. तर बाय कंडिशन मध्ये अशी कंडिशन पाहिजे, 50 EMA हाय आणि लो हे 100 EMA हाय आणि लोच्या वरती पाहिजेत. त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल अशी क्लोज झाली पाहिजे 50 EMA हायच्या वर, अशी क्लोज झाली पाहिजे. या कॅन्डलची RSI व्हॅल्यू शुड बी मोर दॅन 50, MFI शुड बी मोर दॅन 50 आणि CCI शुड बी ग्रेटर दॅन 0. आणि जो व्हॉल्यूम बार आहे, याच कॅन्डलचा जो व्हॉल्यूम बार आहे, त्या व्हॉल्यूम वरती आपण 20 मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट करणार आहोत. तर ह्या ज्या कॅन्डलचा व्हॉल्यूम आहे तो आयदर ह्याला टच केला पाहिजे 20 मुव्हिंग ॲव्हरेजला, किंवा तो व्हॉल्यूम बार या 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या थोडासा वरती पाहिजे. ठीक आहे. तर ही कंडिशन मेट होते आपली बेसिकली बाईंग करायला. तर आपण इथे या कॅन्डलच्या हायला बाय करणार आहोत आणि बेसिकली जो स्विंग लो असेल, म्हणजे आता मार्केट इकडनं आलं असेल, हा एक स्विंग लो बनवला आणि इकडनं वरती गेला, तर इकडे खालती SL असेल आणि तुमचं जे टार्गेट असेल ते 1.5 म्हणजे 1:1.5 असेल. ठीक आहे. तर तीच कंडिशन मी आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मेन्शन केलेली आहे. हे बघ, द 50 EMA हाय अँड लो शुड बी अबाव 100 EMA हाय अँड लो. ठीक आहे. 50 EMA हाय अँड लो शुड बी अबाव 100 EMA हाय अँड लो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, वन ग्रीन कॅन्डल शुड क्लोज अबाव 50 EMA हाय. म्हणजे काय, एक ग्रीन कॅन्डल या 50 EMA हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे, क्लोजिंग वरती पाहिजे. मोठी वीक नकोय वरनं. ग्रीन कॅन्डल सुद्धा कशी पाहिजे, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल पाहिजे, ज्याला वरनं वीक नकोय. थोडीशी वीक चालेल, वरती थोडीशी वीक, खालती थोडीशी वीक, ती चालेल, पण एक ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या ज्या ग्रीन कॅन्डलचा व्हॉल्यूम बार आहे, तो व्हॉल्यूम इंडिकेटर वरती एक 20 मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट करणार आहोत. त्या 20 मुव्हिंग ॲव्हरेजला आयदर टच झाला पाहिजे किंवा त्याच्या वरती क्लोज झाला पाहिजे. ठीक आहे. लिहिलंय, द व्हॉल्यूम ऑफ ग्रीन कॅन्डल क्लोजिंग अबाव 50 EMA हाय शुड बी क्रॉसिंग द 20 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ऑन द व्हॉल्यूम इंडिकेटर. म्हणजे काय, तर ग्रीन कॅन्डलचा जो व्हॉल्यूम बार आहे तो तुमचा व्हॉल्यूम इंडिकेटर मध्ये जो 20 मुव्हिंग ॲव्हरेज आपण प्लॉट करणार आहोत, आयदर त्याला टच झाला पाहिजे, नाहीतर त्याला क्रॉस करून वरती क्लोज झाला पाहिजे. आणि RSI, MFI ह्या 50 लेवलच्या वरती त्याची व्हॅल्यू, आणि CCI ची व्हॅल्यू पाहिजे 0 लेवलच्या वरती. ठीक आहे.
जेव्हा जी ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज होईल. बरोबर, हा झाला बाय सेटअप. आता आपण सेल सेटअप बघणार आहोत. एकदम सिंपल आहे सेल सेटअप, जास्ती काय अवघड नाही आहे. सेल सेटअप मध्ये एक्झॅक्टली उलटा असेल की तुमचा जो 50 EMA हा 100 EMA हाय, 100 EMA लो, आणि हा 50 EMA हाय आणि 50 EMA लो. सो तुमचा 50 EMA हाय आणि 50 EMA लो हा 100 EMA हाय आणि 100 EMA लो च्या खाली पाहिजे. त्याच्यानंतर पुढची कंडिशन काय आहे की एक रेड कॅन्डल या 50 EMA लो च्या खालती क्लोज झाली पाहिजे. ह्याला पण खालती मोठी वीक नकोय. साधारण कॅन्डल जी पाहिजे ती अशी पाहिजे जेणेकरून वीक छोटी असेल दोन्ही साईडला. ठीक आहे, ही स्ट्रॉंग कॅन्डल. मग ही जेव्हा कॅन्डल क्लोज होईल तेव्हा खालचा जो व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूम मध्ये जो व्हॉल्यूम बार असेल तो 20 मुव्हिंग ऍव्हरेज लाईनला टच झाला पाहिजे किंवा त्याच्यावरती क्लोज झाला पाहिजे. आणि RSI आणि MFI हे 50 लेवलच्या वरती पाहिजेत आणि CCI हा 0 लेवलच्या वरती पाहिजे. आणि बेसिकली तुम्हाला जर तुम्हाला आता विचार पडला असेल सर स्टॉक कसे निवडायचे, तर स्टॉक्स निवडायला माझ्याकडे स्क्रीनर आहेत. त्या स्क्रीनरच्या साह्यतेने दर 5 मिनिटांनी एक अलर्ट जनरेट होईल. तो आहे चार्टिंग स्कॅनर मध्ये. तर तो अलर्ट तुम्हाला सांगेल की ह्या मिनिटाला किंवा ही 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यानंतर बाय सेटअप मध्ये किती स्टॉक्स आलेत आणि सेल सेटअप मध्ये किती स्टॉक्स आले. तुम्हाला एकदम क्विक राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही क्विक नाही राहिलात तर तुमची एंट्री मिस होऊ शकते. ठीक आहे, तर ते चार्टिंगचे स्कॅनर्स कुठले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जे चार्टिंगचे स्कॅनर्स आहेत ही लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करीन, जेणेकरून तुम्हाला बेसिकली हे स्क्रीनर्स मिळतील आणि तुम्हाला स्टॉक निवडायला एकदम सोपं जाईल. आणि हे स्क्रीनर्स वरती काम कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बेसिकली आता आपण चार्ट कडे वळणार आहोत. तर चार्ट आपला काय सांगतो ते आपण बघूया. आपण या चार्ट वरती आलेलो आहे. तर बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेडिंग व्यू इंडिकेटर मध्ये तुम्हाला एवढे सारे इंडिकेटर्स फ्री व्हर्जन मध्ये लावता येणार नाही. सो मी माझं जे ट्रेडिंग अकाउंट आहे फायर्स मध्ये, तर त्याचा चार्ट मी ओपन केलेला आहे. तर या फायर्सच्या चार्ट थ्रू मी अनलिमिटेड इंडिकेटर्स लावू शकतो. तर ते आता इंडिकेटर्स कसे लावायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर इथे तुम्हाला एक इंडिकेटरचं ऑप्शन दिसतं, हे इंडिकेटर्स, याच्यावरती क्लिक करायचं, टाईप करायचं एक्सपोनेन्शियल. तर तुम्हाला जसं तुम्ही एक्सपोनेन्शियल टाईप कराल तसं इथे येईल मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर आपल्याला 4 मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल्स पाहिजेत, म्हणून मी 4 वेळा क्लिक करणार. 1 इथे ऍड झाला बघा, 2 दुसरा पण ऍड झाला, 3 तिसरा पण ऍड झाला, 4 चौथा पण ऍड झाला. पुढचा इंडिकेटर मला काय पाहिजे, मला व्हॉल्यूम पाहिजे. ठीक आहे, सो मी व्हॉल्यूम वरती क्लिक केलं. स्क्रिप्ट व्हॉल्यूम म्हटलं की व्हॉल्यूम वरती क्लिक केलं, व्हॉल्यूम ऍड झाला. नंतरचा इंडिकेटर काय पाहिजे मला, RSI पाहिजे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. सो मी त्याच्यावरती क्लिक केलं, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स खालती ऍड झाला. मग मला काय पाहिजे, MFI मनी फ्लो इंडेक्स. सो तो इथे दिसला, ऍड केला. नंतर काय पाहिजे मला, CCI कमोडिटी चॅनल इंडेक्स, क्लिक केला. हे आपले सगळे इंडिकेटर्स ऍड झाले. आता आपल्याला या इंडिकेटर्सचं सेटिंग चेंज करायचं. तुम्हाला जर इथे दिसत असेल 9 दिसतंय, तर आपल्याला 9 नको, आपल्याला 50 हाय 50 लो 100 हाय 100 लो असं पाहिजे. तर तो चेंज कसा करायचा, तर EMA 9 जे दिसतंय त्याच्यावरती तुम्ही जर तुमचा माऊस नेला तर तुम्हाला इथे एक सेटिंगचं बटन दिसतंय. मी माऊस नेला की लगेच सेटिंग म्हणून दाखवतं. तर त्याच्यावरती क्लिक करायचं, इनपुट्स वरती क्लिक करायचं, लेंथ जी आहे ती 9च्या जागी 50 करायची. सोर्स जो दिसतोय तुम्हाला तो क्लोजच्या ऐवजी हाय करायचा. स्टाईल मध्ये यायचं, याच्यावरती क्लिक करायचं आणि याचा कलर ग्रीन करायचा आणि विड्थ त्याची 1 घरानी वाढवायची आणि ओके. म्हणजे माझा पहिला कुठला झाला, 50 हाय हा माझा इथे प्लॉट झाला. आता मला 50 लो पाहिजे. सेम सेटिंग्स वरती क्लिक करायचं, इनपुट्स 50, सोर्सच्या ठिकाणी लो, स्टाईल मध्ये यायचं, याला पण ग्रीनच ठेवायचं, 50 हाय 50 लो दोन्ही ग्रीन ठेवायचंय आणि विड्थ त्याची लाईनची 1 घरनी वाढवायची. ओके, सो इथे आता तुम्हाला दिसतंय 50 हाय आणि 50 लोचा चॅनल क्रिएट झाला. आता मला 100 हाय आणि 100 लो पाहिजे. तर हे जे दोन खालचे आहेत, इनपुट मध्ये लेंथ मध्ये परत 100 सिलेक्ट करायचं, सोर्स मध्ये हाय सिलेक्ट करायचं, स्टाईल वरती यायचं, इथे रेड सिलेक्ट करायचं आणि हे सिलेक्ट करायचं आणि ओके. सो 100 हाय प्लॉट झाला. आता आपला 100 लो राहिला. तर इनपुट्स वरती यायचं, 100 सोर्सच्या जागी लो,
स्टाईलमध्ये इथे रेड करायचं, एक घरनी वाढवायचं. ओके. सो आता तुम्हाला दिसतंय 50 हाय, 50 लो, 100 हाय, 100 लो हे प्लॉट झालेले आहे. व्हॉल्यूम वरती तुम्हाला स्टाईल मध्ये हा जो व्हॉल्यूम एम ए दिसतोय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे जेणेकरून मी जसं तुम्हाला म्हटलं की व्हॉल्यूमची 20 मुव्हिंग ॲव्हरेज हा व्हॉल्यूम वरती प्लॉट होतो. ठीक आहे, हे गरजेचं आहे. आता आर एस आयच्या सेटिंगकडे येऊ. आर एस आय आपल्याला काय पाहिजे, परत आर एस आय वरती तुम्ही माऊस नेलात की तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. प्लॉट जे दिसतंय तुम्हाला इथे प्लॉट, पहिले इनपुट्स मध्ये या. लेंथ बघा आपल्याला 14च ठेवायची आहे, इकडे काही चेंजेस करायचे नाही, 14च ठेवायचे, चेंज नाही करायचं. प्लॉट दिसतंय, हे जे काही तुम्हाला टिक दिसतंय तिन्ही टिक पाहिजे. हिंजेस बॅकग्राऊंड जे आहे ते अनटिक पाहिजे. प्लॉटचा जो कलर आहे तो आपल्याला ब्लॅक करायचा आहे, एक गरणी वाढवायचा आहे. अपर लिमिट जी 60 दिसते ती 50 करायची आहे, इथे पण 50 करायची आहे, इकडे ग्रीन करायचं आहे, म्हणजे आपल्याला एकाच कलरची ग्रीन कलरची लाईन दिसेल. आणि ओके क्लिक करायचं. एम एफ आय सेम, इकडे या, ब्लॅक प्लॉट करा, हे वाढवा. इनपुट्स मध्ये या, 14च ठेवा, इथे पण 50, इथे पण 50, हा कलर ग्रीन करा, एक घरने त्याची विड्थ वाढवा. परत हा पण ग्रीन करा, एक घरने विड्थ वाढवा. म्हणजे काय, अपर लिमिट ग्रीन 50, लोअर लिमिट ग्रीन 50. हिंजेस बॅकग्राऊंड नकोय आपल्याला, सो ते अनटिक करायचं आणि याच्यावरती ओके क्लिक करायचं. आता सीसीआय, सीसीआयचा जो इनपुट आहे तो 20 ठेवायचा आहे, 20. प्लॉट परत तुम्हाला ब्लॅक करायचं आहे, एक घरने वाढवायचं आहे, इथे तुम्हाला ग्रीन करायचं आहे, इथे 100 आहे तिथे 0 करायचं आहे, -100 आहे तिथे पण 0च करायचं आहे, आणि परत इथे ग्रीन करून एक घरनी वाढवायचं. हिंजेस बॅकग्राऊंड नको आहे, अनटिक करा, ओके. सो आपले आता हे सगळे इंडिकेटर आपले प्लॉट झाले. आता हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. जर इंडेक्स वरती गेलो, बँक निफ्टी स्पॉट चार्ट वरती गेलो, तर मला व्हॉल्यूम दिसत नाही. म्हणून मी ह्या स्ट्रॅटेजी करता, जर बँक निफ्टी ऑप्शन्स मध्ये मला ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टी फ्युचर्स आणि निफ्टी फ्युचर्सचा चार्ट मी यूज करणार. जास्ती फरक नसतो. बँक निफ्टी स्पॉट चाललाय 36,428 आणि फ्युचर चाललाय 36,400. सो हार्डली काही फरक असतो या दोन्ही प्राइजेस मध्ये. सो बँक निफ्टी फ्युचर्स किंवा निफ्टी फ्युचर्स यूज केलात तरी चालेल. तर आपलं बेसिकली जसं मी बाय सेटअप सांगितलं, तर बाय सेटअपसाठी काय पाहिजे, 50 EMA हाय आणि 50 EMA लो, हे 100 EMA हाय आणि 100 EMA लोच्या वरती पाहिजेत. सो हे दोन्ही वरती आहेत. आपली पहिली जी अट आहे ती मान्य झालेली आहे, इथे पूर्ण झालेली आहे. आता बघूया की आपल्याला ट्रेड मिळतंय का. आता मी काय म्हटलं की एक ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे. ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, पण नंतर मी तुम्हाला काय सांगितलं, या ग्रीन कॅन्डलला वरची जी वीक आहे लाईन ती एवढी मोठी नको आहे. सो ही जी एवढी मोठी वीक आहे तर मी बघणार पण नाही, मी जाणार पण नाही. ठीक आहे, आपण एक तुर्तास असं पकडूया की ही जी वीक आहे ती नाही आहे आणि ती जी ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे ती साधारण अशी तयार झाली. ही ग्रीन कॅन्डल अशी तयार झाली. ठीक आहे, ही अशी तयार झालेली ग्रीन कॅन्डल आहे, वरती वीक नाही आहे. मग आपला नेक्स्ट मुद्दा काय येतो, आपला नेक्स्ट मुद्दा हा येतो की ही जी ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे अशी, तर त्याचा व्हॉल्यूम बरोबर आहे 20 जी लाईन दिसते काळी त्याच्यावरती क्लोज झालाय. पण आर एस आय काय म्हणतोय, आर एस आय 49.15, एम एफ आय 57.49 आणि सीसीआय 20. इथे बघा तुम्ही व्हॅल्यू, आर एस आय किती आहे 49.15, एम एफ आय 57.49 आणि सीसीआय 29.99. आपली अट काय आहे की आपल्याला आर एस आय पण 50च्या वरती पाहिजे, एम एफ आय पण 50च्या वरती पाहिजे आणि सीसीआय 0च्या वरती पाहिजे. तर ह्याच्यातली फक्त एम एफ आय 50च्या वरती आहे, ही अट मान्य होतीये. सो हा ट्रेड बसत नाही, सो मी इकडे चेक नाही करणार. आता दुसरी गोष्ट अजून एक बघूया. आता ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे ही, आणि ती 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हायच्या वरती क्लोज झालेली आहे. तर आपल्या दोन दोन अट मान्य झाल्या. काय, तर ही ह्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे, बरोबर. 50 EMA हाय लो हा 100 EMA हाय लोच्या वरती बेसिकली असेल, बरोबर आहे. ती पण आपली अट फुलफिल झालेली आहे.
व्हॉल्यूम काय सांगतोय या कॅन्डलचा व्हॉल्यूम हे सांगतोय की 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झाला. पण आता बघूया RSI काय म्हणतोय आपला. RSI आहे 51.69, MFI आहे 60.17, CCI -66.61. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला अशी सिच्युएशन दिसली की जिथे तुमचा RSI हा 50+ आहे, MFI हा 50+ आहे, पण CCI हा 100च्या 0च्या खाली आहे, म्हणजे मायनसमध्ये, तरी सुद्धा तुम्ही एक छोटीशी रिस्क घेऊ शकता, कारण RSI आणि मनी फ्लो इंडेक्स हे 50च्या वरती आहे. ठीक आहे, हे दोन महत्वाचे इंडिकेटर्स आहेत. हा एक सपोर्टिंग इंडिकेटर आहे. जर तो हा तुर्तास खालती असेल तर एक रिस्क घेऊ शकता. बघूया आपला 1:1.5 चा ट्रेड बनतोय का. या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला बाय करायचं आहे. तर माझा स्टॉप लॉस साधारण किती होता, माझा स्टॉप लॉस आहे 83 आणि माझा टार्गेट, तो बेसिकली माझा जे टार्गेट मला मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे साधारण 1:1.37. 1:1.5 नाही आहे, पण 1:1.37 आहे. चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे, हे बघा, तुम्ही जर बघितलं तर बेसिकली इथे एक रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्स ह्या कॅन्डलनी क्रॉस करायचा प्रयत्न केला, पण कॅन्डल क्लोज कुठे झाली, या रेजिस्टन्सच्या खालती. जर अशी तुम्हाला सिच्युएशन दिसली आणि जर आपण बघितलं या क्लोजिंगला किती आहे, 1:1 आहे, बाहेर पडा, कारण इकडनं परत मार्केट खालती फिरण्याची शक्यता आहे. बघा, मार्केट खालती गेलं आणि जर तुम्ही इथे एक्झिट झाला नसता 1:1 ला, तर कदाचित तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता. ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं प्राइस ऍक्शनचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली एक्झिट कुठे करायचं. काही काही ट्रेड्स मध्ये तुम्हाला अर्ली एक्झिट करावं लागतं, हरकत नाही, छोटासा प्रॉफिट बुक करा आणि एक्झिट करा, काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो 1:1.5 चा तुम्हाला टार्गेट तुम्ही घेऊनच चला. मागे बघूया अजून काय दिसतंय का बँक निफ्टी मध्ये. तर मला ही एक कॅन्डल दिसली इथे, त्याने आपल्या पहिल्या दोन कंडिशन्स फुलफिल केल्यात की 50 EMA हाय आणि लो हे 100 EMA हाय आणि लोच्या वरती आहे. एक ग्रीन कॅन्डल 50 EMA हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे, झाली आहे. ही आहे 50 EMA हाय आणि ती कॅन्डल वरती क्लोज झाली आहे, विक छोटीशी आहे. ठीक आहे, सो मी आता मला नेक्स्ट काय बघायचं आहे की माझा RSI, MFI आणि CCI. RSI 52, MFI 57, CCI 45, तिन्ही कंडिशन्स आपल्या फुलफिल होत आहेत. पण तुम्ही जर बघितलं, व्हॉल्यूम फारच लो आहे या कॅन्डलचा, आणि तुम्ही जर बघितलं तर इकडनं एक सेलिंग प्रेशर पण आलं होतं, या कॅन्डलवरनं एक सेलिंग प्रेशर पण आलं होतं. तरी पण SL छोटा आहे, तुम्ही रिस्क घेऊ शकता. आता बघूया, या जर ट्रेडमध्ये आपण रिस्क घेतली तर तुमचा जो SL आहे तो साधारण इथे असेल, 65 पॉईंटचा SL आहे तुमचा, आणि 1:1.5 बघू कुठे येतं, आरामात 1:1.5, म्हणजे थोडक्यात तुम्हाला 98 पॉईंट्स मिळाले बँक निफ्टीमध्ये. 98 पॉईंट्स म्हणजे जवळपास 2300 रुपये तुमचा प्रॉफिट झाला या एका ट्रेडमध्ये, जर तुम्ही बँक निफ्टी ऑप्शन्स मध्ये ट्रेड करत असाल. ठीक आहे, आता ही कॅन्डल बघा. आता जेव्हा एवढी मोठी कॅन्डल बनते ना, तुम्ही प्लीज अवॉइड करा, ट्रेड करूच नका, कारण या कॅन्डलची विड्थच किती आहे बघा. तसं तुम्हाला सांगायचं झालं, या कॅन्डलची किती पॉईंटची कॅन्डल आहे, 101 पॉईंटची कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या खालती तुमचा SL राहिला असता, म्हणजे 175 पॉईंटचा SL राहिला असता. तर ही कॅन्डल आपल्या दोन कंडिशन फुलफिल करते. काय, 50 EMA हाय शुड बी 50 EMA हाय लो शुड बी ग्रेटर दॅन 100 EMA हाय लो, बरोबर आहे. दुसरी कंडिशन काय आहे की एक ग्रीन कॅन्डल या 50 EMA हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे, ती कंडिशन फुलफिल झाली. आता आपल्या बाकीच्या तीन कंडिशन फुलफिल होतात का बघू. RSI 52, MFI 34, CCI -77 नाही होतात फुलफिल. सो मी ह्या कॅन्डलच्या वरती ट्रेड घेणार नाही. काय झालं बघा, वरती गेला, खालती आलं, परत वरती गेला. अजून एक कॅन्डल तयार झाली आहे, कुठली, ही जी कॅन्डल आहे ही पण तयार झालेली आहे. याची आपली दोन रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या. 50 EMA हाय, 50 EMA लो शुड बी ग्रेटर दॅन 100 EMA हाय आणि 100 EMA लो, आणि एक ग्रीन कॅन्डल ह्या 50 EMA हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे. पण याच्या तीन बाकीच्या आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत का,
RSI 53, MFI 68 आणि CCI 39 येस होत आहेत फुलफिल. सो ह्या कॅन्डलच्या हायच्या वर मी बाय करू शकतो. पण तुम्ही झालंय काय बघा, हा कॅन्डल इथे क्लोज झाल्यानंतर डायरेक्ट मार्केट गॅपअपनी इथे ओपन झालं. म्हणजे तुम्हाला इकडे घ्यायला चान्सच दिला नाही मार्केटनी. गॅपअप ओपन झालं, वरती गेलं आणि तिकडनं परत खालती आलं. सो अशा वेळेस तुम्ही काय कराल, ही लेवल मार्क करून ठेवाल. ह्या नंतरच्या रेड कॅन्डलमध्ये तुमची ऑर्डर जर एक्झिक्यूट झाली तर ती ह्या लेवलला एक्झिक्यूट होईल. कारण तुम्ही जेव्हा ऑप्शन्समध्ये ट्रेड कराल तेव्हा मार्केट ऑर्डर प्लेस करावी लागेल. जसं मार्केट फॉर एन एक्झाम्पल, आता ही कॅन्डल इथे क्लोज झाली बरोबर, इथे क्लोज झाली. आयडियली काय, जिथे क्लोज झाले तिथे पुढची कॅन्डल ओपन व्हायला पाहिजे. जशी ही कॅन्डल ओपन होईल पुढची आणि जशी हा हाय क्रॉस करेल तसं तुम्हाला एंट्री घ्यायची. तर याचा आपला 1:1.5 आपल्याला मिळालाय का बघूया. लेट्स सी. 1:1.5 याचा SL स्विंग लो 112 पॉईंटचा SL आहे. 1:1.5 किती होत आहे, ऑलमोस्ट 1:1.4 तुम्हाला मिळालेलं आहे टार्गेट. म्हणजे थोडक्यात 1:1.5 तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे. 0.05 ने वाचलंय, ठीक आहे, हरकत नाही. एक्झिट करा, कारण इथे एक रेजिस्टन्स लेवल होती, हे बघा ही. तर अशा ठिकाणी तुम्हाला ह्या लेवलला एक्झिट करायचं. ठीक आहे. जर तुम्ही एक्झिट केलं नसतं, त्या ट्रेडमध्ये राहिलं असतात 1.5 आयदर SL नाही तर ट्रेड, तर तुम्ही विचार करा तुमचा आज प्रॉफिट किती झाला असता. 871 पॉईंटचा प्रॉफिट झाला असता. जवळपास 16,000 रुपये मिळाले असतात. ते 16,000 कसे मिळाले असते हे पण सांगतो. 800 गुणिले 25, 20,000 रुपयाचा प्रॉफिट झाला असता तुम्हाला. कारण बँक निफ्टी ऑप्शनचा लॉट आहे 25चा, म्हणजे 800 पॉइंट्स इंटू 25 म्हणजे जवळपास 20,000 रुपयाचा प्रॉफिट झाला असता एका दिवसात. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला इन द मनी ऑप्शन बाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढे बघू अजून काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली का. आता ही कॅन्डल चांगली कॅन्डल आहे. 50 EMA हाय शुड बी 50 EMA हाय लो शुड बी ग्रेटर दॅन 100 EMA हाय लो. पहिलं झालं. कॅन्डल 50 EMAच्या हायच्या वरती क्लोज झाली आहे. बघा इकडे आलं आणि इकडनं सपोर्ट घेतला आणि नंतर ही कॅन्डल तयार झाली. सो आपण कन्सिडर करू शकतो ही कॅन्डल. पण याचा RSI, MFI आणि CCI मॅच होतोय का. RSI 52, MFI 59, CCI -2. सो आपण रिस्क घेऊ शकतो. CCI -2च आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, RSI आणि MFI जर मेजरली तुमचे 50च्या वरती असतील आणि जर एक ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज होणार असेल तर एक छोटा ट्रेड आपण घेऊ शकतो. बघूया. याचा SL पण छोटा होता. त्याचा SL किती पॉईंटचा होता, 107 पॉईंटचा SL होता. 1:1.5 झालंय का आपलं बघूया. 1:3.4 एक्झॅक्टली. कुठे, हाच रेजिस्टन्स. हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्स पाशी म्हणजे तुम्हाला जवळपास 143 पॉईंट्स मिळालेले आहेत, 2,500 पेक्षा जास्त. सो आणि ते किती मिनिटात मिळालेत, तर ह्या कॅन्डलला आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला. SL पर्यंत आलंच नाही. आपला SL इकडे होता. या कॅन्डलचा लो आपला SL होता बरोबर. हा आपला SL होता 101 पॉईंटचा. आणि जे आपलं टार्गेट हिट झालंय ते 1:3 मिळालं. 132 पॉईंट इंटू 25, 120 पकडा. 120 इंटू 25, 3,000 रुपयाचा प्रॉफिट. चांगली गोष्ट आहे का वाईट आहे, चांगली आहे राईट. मी काय करतोय, मी फक्त रूल्स फॉलो करतोय, मी बाकी काही करत नाही. आता अजून एक ही कॅन्डल, पण या कॅन्डलचं काय आहे, वरनं वीक आहे पण खालती वीक नाही आहे. म्हणजे काय, इकडनं बाईंग आलेलं आहे बघा. इकडनं वरती गेला, परत इकडे सपोर्ट घेतोय. म्हणजे काय की हे जे 50 EMA हाय आणि लो आहे ह्याच्यावरती मार्केट सपोर्ट घेत आहे. 50 EMA हाय लो इज ग्रेटर दॅन 100 EMA हाय लो. सो माझी पहिली जी अट आहे ती माझी बेसिकली फुलफिल झाली. दुसरी अट काय की एक ग्रीन कॅन्डल ह्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे, जास्ती मोठी वीक नको. तर ही कन्सिडर करू शकतो, जास्ती मोठी नाहीये, याच्यावरती क्लोज आहे
तर ही पण अट आपली मान्य झाली. आता RSI, MFI आणि CCI. RSI पण 50च्या खाली आहे, MFI पण 50च्या खाली आणि CCI पण 0च्या खाली आहे. सो सॉरी, इथे मी ट्रेड घेणार नाही. नंतर काय झालं, नंतर ही एक मोठी कॅन्डल तयार झाली. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा मोठ्या कॅन्डल्स तयार होतात तेव्हा बघा की तुमचा SL किती मोठा आहे. तुमचा जवळपास 239 पॉईंटचा SL आहे आणि तुमचं जे टार्गेट आहे ते साधारण तुम्हाला इथपर्यंत ठेवावं लागेल. 1.5 आपण जसं म्हणतो, हा रेजिस्टन्स होता, हा नवीन रेजिस्टन्स तयार झाला. 1.5 जर म्हटलं तर साधारण इथे येतं 363. पण काय झालं, तुम्ही त्याची जर वाट बघत बसला असता तर तुमचा इथे SL हिट झाला, म्हणजे तुमचे 200 पॉईंट निघून गेले. तर साधारण जो SL आहे ना आपला, तो मॅक्स 100 to 120 या रेंज मध्येच पाहिजे. याच्यापेक्षा जर जास्ती SL येत असेल तर ट्रेड करू नका, सोडून द्या ट्रेड. अजिबात ट्रेड करू नका, ट्रेड सोडून द्या. बँक निफ्टी अजून आहे का ऑपॉर्च्युनिटी? इथे नाहीये, इथे ऑपॉर्च्युनिटी नाहीये. आपण आता साधारण इथे एक ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो, कारण काय झालंय, इकडनं तो बाउन्स घेतोय याच्यावरनं. आता ह्याच कॅन्डलवरनं तुम्हाला कळत असेल, पण आहे का प्रॉब्लेम काय आहे, 50 MA हाय आणि 50 MA लो हे एक्झॅक्टली वरती नाहीये, थोडेसे म्हणजे काय इंटरसेक्ट करतात, तर तो आपल्याला उपयोगाचा नाहीये. आता एक्झॅक्टली कुठे वरती गेले, तर ह्या कॅन्डल पासून वरती गेले, पण ही कॅन्डल खूप लांब आहे. सो मी या कॅन्डलच्या वरती ट्रेड नाही करणार. मग काय झालं, मार्केट खालती आलं, ही कॅन्डल बनली, तर ही कॅन्डल मी कन्सिडर करू शकतो या स्ट्रॅटेजी करता. तर ह्या कॅन्डलचं काय आहे, 50 MA हाय, 50 MA लो इज ग्रेटर दॅन 100 MA हाय, 100 MA लो. पहिली अट मान्य झाली. दुसरी अट, ग्रीन कॅन्डल याच्यावरती क्लोज झाली पाहिजे, झाली. आता RSI, MFI आणि CCI हे तिन्ही वरती आहेत. सो मी काय करू शकतो, मी एक छोटासा ट्रेड घेऊ शकतो. बघूया, ह्या कॅन्डलच्या वरती तुमचा जो स्टॉप लॉस राहणार आहे ना, तो साधारण इथे राहणार आहे. लास्ट स्विंग लो 198 पॉइंट्स, म्हणजे मोठा स्टॉप लॉस. जर तो वाचवायचा असेल तर साधारण तुमचा स्टॉप लॉस याच्या खाली ठेवू शकता. याच कॅन्डलच्या थोड्याशा खाली तुमचा स्टॉप लॉस लिहू शकता. 120 पॉईंट. 1:1.5 होतोय का बघूया. इथेच झालं 1:1.5. याच कॅन्डलला तुमचं टार्गेट अचीव्ह झालं. 181 पॉईंट्स तुम्हाला मिळाले. तुमचा स्टॉप लॉस इंटॅक्ट राहिला आणि तुम्हाला 181 पॉईंट्स मिळाले. जर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत गेला असता तर तुम्हाला साधारण जे प्रॉफिट झालं असतं ते 1:3.86 म्हणजे 468 पॉईंट्स तुम्हाला मिळाले असते. आता 468 पॉईंट्स म्हणजे किती झाले, आपण घटकावरून 450 गुणिले 25, 11,250 तुम्हाला या ट्रेड मध्ये प्रॉफिट झाला. ठीक आहे, कळतंय? आणि जर तुम्हाला काही शंका असतील या स्ट्रॅटेजी मधल्या, तर मी माझा ईमेल ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या ईमेल ID वरती तुम्ही तुमच्या शंका मला विचारू शकता. ठीक आहे, पुढचं एक बघूया. पुढचं काय झालंय बघा, ही एक कॅन्डल मला मिळाली. 50 MA हाय लो इज ग्रेटर दॅन 100 MA हाय लो. ग्रीन कॅन्डल शुड क्लोज अबव. सो ग्रीन कॅन्डल क्लोज केलं. प्लस दुसरी गोष्ट काय आढळली मला, की हा एक सपोर्ट झोन होता. सो सपोर्ट वरतीच एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, राईट. पण त्यासाठी माझी तीन अट माझ्या फुलफिल होत आहेत का? RSI 50च्या खाली आहे, MFI 50च्या खाली आहे, CCI 0च्या खाली आहे. म्हणजे काय, या कॅन्डलच्या वरती मी बाय करू शकत नाही. झालं काय एक्झॅक्टली बघा, एवढी मोठी ग्रीन कॅन्डल झाली, परत एक सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, वरती गेलं, हा जो रेजिस्टन्स होता तो एक्झॅक्टली रेजिस्टन्सनी मार्केट खाली गेला. सो जर आपले रूल्स सगळे मान्य झाले चार्ट नुसार तरच ट्रेड घ्या, नाही तर घेऊ नका, असा लॉस होईल. अजून काही एक्झाम्पल्स बघू बँक निफ्टीज मधले. आता ही जी लेवल आहे ही तुम्ही घ्याल का? नाही, हा इंटरसेक्ट करते अजून या पार्ट मध्ये. ऍक्च्युअल जो वरती गेलाय तो इकडे गेलाय. ह्या कॅन्डलला जर तुम्ही बघितलं तर 50 MA हाय इज ग्रेटर आणि 50 MA लो इज ग्रेटर दॅन 100 MA हाय, 100 MA लो. तर ही जी कॅन्डल आहे ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. याला मारुबुजू टाईप असं म्हणतात.
तर ह्याचे 3 खालचे आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत का? 60, 56, 123 येस होत आहेत. सो मी काय करीन, मी एक छोटासा ट्रेड घ्यायचा प्रयत्न करीन. माझा स्टॉप इथे बाय करीन आणि जो स्टॉप लॉस आहे तो जास्ती लांब नाही ठेवणार, तो साधारण इथे ठेवीन, ह्याच्याच खाली, याच कॅन्डलच्या खाली ठेवीन. त्याचं कारण असं आहे की मला दिसतंय हे जे मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत हे वरच्या साईडला तोंड करतात. म्हणजे काय की मार्केट बुलिश चाललंय, ट्रेंड अप आहे. सो मी या गोष्टीचा फायदा घेणार आणि बेसिकली बघा माझं 1:1.5 कुठे होतंय, 1:1.5 अगदी त्याच्या पुढच्या 2 कॅन्डल्स मध्येच फुलफिल झालं, 182 पॉईंट मिळाले. मी जर स्टॉप लॉस ट्रेल केला असता, तर आज माझा प्रॉफिट किती झाला असता बघूया. की स्टॉप लॉस ट्रेल करत गेलो असतो. की मी जर स्टॉप लॉस ट्रेल करत गेलो असतो, बघा तुमचा हा ट्रेड कधी झालाय, 9 मार्चला. स्टॉप लॉस ट्रेल करत गेलो असतो तर आज मला 3,246 पॉईंट्स मिळाले असते. जर स्टॉप लॉस ट्रेल करत गेलो असतो तर 3,246, तर आपण 3,200 पकडू, गुणिले 25, 80,000 रुपये प्रॉफिट 9 मार्च पासून ते 17 मार्च पर्यंत. म्हणजे तुम्ही 17 मार्चच्या एक्सपायरीचा त्याच्या 9 मार्चला घेण्याच्या ऐवजी मंथ एंड एक्सपायरीचा जर ऑप्शन घेतला असता तुम्ही इन द मनीचा, तर आज तुम्हाला 80,000 रुपये प्रॉफिट झाला असता विदिन अ स्पॅन ऑफ 6 days 1 week. पण लाईव्ह मार्केटमध्ये हे कोणालाच कळत नाही की आपल्याला 3,500 मिळणार आहेत पॉईंट्स का 150 पॉईंट्स मिळणार आहेत. सो याच्यासाठी स्टॉप लॉस ट्रेल करत जाणं फार महत्वाचं आहे. तुम्ही या पोटेन्शियल बघितलं या स्ट्रॅटेजीचं की किती चांगलं पोटेन्शियल आहे, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही प्लीज काम करा. ठीक आहे, हे मी तुम्हाला दाखवलं. तर तसं तुम्ही या स्ट्रॅटेजी प्रमाणे बॅक टेस्टिंग पण करू शकता, तुम्हाला रिझल्ट डेफिनेटली चांगले मिळतील. एक सेल सेटअप बघूया आपण मिळतोय का. आता इथे मला एक सेल सेटअप मिळाला, काय 50 EMA हाय आणि 50 EMA लो शुड बी लेस दॅन 100 EMA हाय आणि 100 EMA लो. करेक्ट. एक रेड कॅन्डल याच्या खालती क्लोज झाली पाहिजे, बरोबर झाली क्लोज याच्या खालती. पण याचा नंतरचे 3 जे फुलफिल होत आहेत का, RSI 45 आहे पण MFI 56 आहे, CSI मायनस मध्ये. MFI आणि RSI हे दोन्ही विरुद्ध दिशेने दाखवतात. सो इथे ट्रेड घेण्यात काहीच अर्थ नाही. मग आपण बघूया, तरी RSI पुढच्या कॅन्डलला कमीच आहे. बघूया इकडे काय झालं, 35. आपल्याला MFI 50च्या खालती पाहिजे. MFI 50च्या खालती कुठल्या कॅन्डलला गेला, या कॅन्डलला गेला. पण आता ह्या कॅन्डलला गेलाय तर हा एक चांगला सपोर्ट दिसतोय मला इकडे, हा एक चांगला सपोर्ट दिसतोय. इकडनंच मार्केट वरती गेलाय. काय झालं तुम्हीच बघा, म्हणून थोडस एक तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. बघा इकडे ट्रॅप केलंय सगळ्या रिटेलर्सना ट्रॅप करून डायरेक्ट वरती गेले स्टॉप लॉस खाऊन. इथे सगळ्यांचे स्टॉप लॉस असतील, सगळ्या रिटेलर्सचे त्यांचे स्टॉप लॉस खाऊन मार्केट वरती गेलं. सो तुम्हाला थोडस एक बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स अंडरस्टँडिंग असणं पण गरजेचं आहे. आशा करतो की तुम्हाला कळलं असेल. नसेल कळलं तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ईमेल आयडी वरती तुमच्या क्वेरीज क्वेश्चन्स तुम्ही मला ईमेल करू शकता. आता आपण बघू चार्टिंगचे स्कॅनर्स. पहिलं आपण बाय स्कॅनर बघू. हा जो स्कॅनर आहे हा मी तयार केलेला आहे. तर याच्यात बॅकटेस्ट रिझल्ट बघूया आपण. आता आज जर सकाळी म्हटलं तर सकाळी 9:15 वाजता जे अलर्ट जनरेट झालेत त्याच्यावरती काम करू नाही शकत, कारण सगळे गॅप ओपन झालेत. त्याच्या पुढचं बघूया आपण. एक साधारण मेटल्स मधला कुठला आहे, हिंडाल्को. हिंडाल्को टाकूया, हिंडाल्को इंडस्ट्रीज. आता हा एक अलर्ट जनरेट झाला होता, इथे मी मार्क करून ठेवलं होतं पण मी रिमूव्ह करतो. आता हिंडाल्को मध्ये किती वाजता जनरेट झाला होता अलर्ट, 11:45 कॅन्डल नंतर अलर्ट जनरेट झाला. म्हणजे 11:45 कॅन्डल कुठली आहे, तर ही आहे. तर ही एवढी मोठी कॅन्डल, तो जो अलर्ट का जनरेट झाला, कारण आपल्या दिलेल्या सगळ्या अटी मान्य झाल्या म्हणून तो अलर्ट जनरेट झाला. सो माझं बेसिकली पोझिशन कशी पाहिजे, ही माझी पोझिशन पाहिजे. पण आता जर तुम्ही बघितलं की हा ट्रेड मी घ्यायचा का नाही घ्यायचा, बघा इथेच रेजिस्टन्स आहे.
म्हणजे किती पॉईंटच्या वरती रेजिस्टन्स आहे? सो यायला एक रुपये 55 पैसे आणि जायला 5 रुपये 75 पैसे, 4 रुपये 85 पैसे. तर अशा ठिकाणी मी नाही ट्रेड करणार. का तर माझा रेजिस्टन्स ऑलरेडी इथे आहे. मग मी काय करणार की या रेजिस्टन्स तोडून वरती जाऊन देत, परत सपोर्टला येऊन देत आणि परत जर ती कंडिशन फुलफिल झाली तरच मी बाय करणार. आता बघा तुम्हाला एक ट्रॅप सांगतो. ही जी कॅन्डल आहे बुलिश एनगल्फिंग कॅन्डल आहे, बरोबर. ही कॅन्डल बुलिश एनगल्फिंग आहे. लोकांनी त्यांचे एसएल्स इथे ठेवले असतील, त्या लोकांनी या कॅन्डलच्या वरती बाय केलं असेल. काय झालं तर आता नक्की पुढे बघा, मी चार्ट पुढे पुढे घेऊन जातो. इथे एसएल असणार आहे. एसएल ला एक हॉरिझॉन्टल रे मार्क करून ठेवतो. हा एसएल आणि हा खूप लोकांचा बाय असेल की एक बुलिश एनगल्फिंग झाली म्हणजे हा रेजिस्टन्स सोडून वरती जाईल. काय झालं बघा, गेला रेजिस्टन्स सोडून वरती? नाही, इथपर्यंत गेला, इकडनं परत खालती आला, एक नवीन लो बनवला, लोकांना वाटलं वा वा अजून वरती जाईल म्हणून अजूनही राहिले. नंतर एका मोठ्या कॅन्डलने सगळ्यांचा एसएल उडवला. सो बेसिकली हे तुम्हाला कळलं पाहिजे की माझा रेजिस्टन्स कुठे आहे, मग मी घ्यायचा का नाही घ्यायचा. स्ट्रॅटेजी आपण बनवतो पण त्या स्ट्रॅटेजीवरती ब्लाइंडली काम नाही करायचं. बघायचं पहिले काय आहे काय नाही. हे फक्त अलर्ट जनरेट करतात, याचा अर्थ असा नाही की इथे तुम्हाला ट्रेड घ्यायचाच आहे, नाही. हे अलर्ट जनरेट केल्यानंतर तुम्हाला चार्ट वरती यायचंय, चार्ट काय सांगतोय त्याच्याप्रमाणे तुम्हाला एंट्री करायची की नाही हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे, आपण आता पुढचं बघू. अजून एक MFSL. MFSL मध्ये काय झालंय, मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. हा कधी जनरेट झालाय? 12:10. तर 12:10 जर जनरेट झालाय तर 12:10 कॅन्डल कुठे आहे? ही आहे 12:10 कॅन्डल. आता झालंय काय बघा, या कॅन्डल मध्ये तुमचा एसएल उडला असेल, सगळं फुलफिल झालं पण तुमचा एसएल उडला. किती? 4 पॉईंटचा एसएल उडल्यानंतर वरती गेला. मग अशा वेळेस मी नॉर्मली काय करतो, जो स्विंग लो असतो ना आधीचा, त्या स्विंग लोच्या खालती मी माझा स्टॉप लॉस लावतो आणि 1:1.5 झालाय का बघूया आपण. 1:1.5 मिळालेलं आहे. स्टॉप लॉस ट्रेल करत गेला असतात तर कदाचित 1:2.75 म्हणजे 19.65 पॉईंट्स मिळाले असते तुम्हाला. पण ही पण गॅरंटी नाहीये की जर हा स्टॉप लॉस हिट झालाय तर हा पण होऊ शकतो. पण एक आपण सेफ साईड म्हणून जो आधीचा स्विंग लो असतो त्याच्या खालती स्टॉप लॉस प्लेस करतो. त्याचं कारण असं आहे, लॉजिक असं आहे, हा एक लो बनवलाय, त्याच्यानंतर हा नवीन लो बनवलाय आणि साधारण मार्केट ही मोठी कॅन्डल बनली तर हा सपोर्ट परत रिटेस्ट करायला येणार. तेच केलं, हा सपोर्ट रिटेस्ट करायला आला. ज्यांनी ज्यांनी इथे स्टॉप लॉस लावले होते सगळ्यांचे स्टॉप लॉस खाली. तर थोडस लॉजिक अप्लाय करणं पण गरजेचं आहे ट्रेडिंग करताना. ठीक आहे, पुढचं बघू. अजून एक बघूया, कॅन बँक. आवडता स्टॉक आहे माझा कॅन बँक. किती वाजता? 1:05 कॅन्डल, 1:05 कॅन्डल, 105 ही कॅन्डल. तर तुम्ही जर बघितलं तर ह्या कॅन्डलवरती मी एंट्रीच घेतली नसती. का? हे दिसतंय मोठी वीक, म्हणजे जेवढी कॅन्डल आहे तेवढीच मोठी वीक आहे. म्हणजे काय की हा रेजिस्टन्स आहे अजून स्ट्रॉंग आहे, त्याच्या पुढे हा एक रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. एक्झॅक्टली इकडनं खालती आलं, इथपर्यंत गेलं, परत खालती आलं, परत इकडे. आणि तुम्ही जर आज बघितलं असतील तर बँकिंग सेक्टर जे बँक निफ्टी आहे ते साईडवेज होतं. तर साईडवेज असल्यामुळे मी बँकेच्या कुठल्याही स्टॉक मध्ये हात घातला. ओके. आणि अजून एक कारण आहे की याच्यात मी पडलो नसतो, गॅप अप ओपन होऊन खालती आलाय, गॅप अप ओपन होऊन खालती आलाय. तर बेसिकली काय आहे, स्टॉकला जेव्हा वरती जायचं असतं तेव्हा तो एक हायर हाय हायर लो फॉर्मेशन बनवत वरती जातो आणि जेव्हा खालती यायचं असतं तेव्हा लोअर हाय लोअर लो बनवत खालती येत असतो. तर याच्यात प्राइस ऍक्शन समजून घ्या. हा हाय, हा एक हाय बनवला पण हा लोअर हाय, हा एक लो बनवला, त्याच्यानंतर हा एक लो बनला, हा लोअर लो आहे. परत हा एक जो नवीन हाय बनवला हा पण लोअर हाय, त्यांनी हा आहे तोडला का? नाही. मग हा एक लो बनवला, तो आहे लोअर लो. आता ही कॅन्डल जी तयार झाली, भले इथे एक हायर लो तयार झालाय, नाही असं नाही, पण तो जो प्रिव्हियस लोअर हाय आहे तो ब्रेक करू शकला का? नाही. मग कॅन्डल बुलिशच नाहीये मार्केट. इकडनं इकडनं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं,
मग इकडे साईडवेज मध्ये गेलं, ना हायर हाय हायर लो, ना लोअर हाय लोअर लो. आता अजून एक तुम्हाला पॅटर्न दाखवतो प्राइस ऍक्शनचा, जस्ट फॉर युअर. आता पॅरलल चॅनल आहे, साधारण आपण पॅरलल चॅनल पकडू. काय केलं बघा, मस्त ब्युटिफुल प्राइस ऍक्शनचा पॅटर्न आहे. या कॅन्डलनी तो चॅनल ब्रेक केला. या कॅन्डलच्या लोच्या खालती जर मी एक शॉर्ट केलं असतं तर साधारण मला किती पॉईंट मिळाले असते बघा, तुम्हीच विचार करा. प्राइस ऍक्शन तुमच्या समोर मी प्राइस ऍक्शन दाखवलं. या कॅन्डलच्या हायच्या वरती ठेवलं असतं 0.95, 0.90, 1:1.6 मिळालं मला. 0.90च्या अगेन्स्ट 1.50 मिळालं. नॉट बॅड. सो गुड साईन. सो बेसिकली तुम्हाला एक छोटंसं प्राइस ऍक्शनचं पण एक्झाम्पल दिलं की नुसतं स्ट्रॅटेजी आणि इंडिकेटर्स वरती काम करून चालत नाही, तर थोडीशी प्राइस ऍक्शनची मदत पण तुम्हाला लागते. आता आपण सेल्सचं बघूया. सेल्सचे किती जनरेट झाले अलर्ट. 16 मार्च, 17 मार्चला एक जनरेट झालाय, तो आहे एम्फोसिस. एम्फोसिस मध्ये बघूया आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली का आज. उगीच ट्रेड घ्यायचं म्हणून घेऊ नका, कारण काय होतं, तुम्ही जर ट्रेड घ्यायचं म्हणून घेतलं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो, लक्षात घ्या. आता एम्फोसिसचं जर मी बघितलं तर किती वाजता, 12:45ला जनरेट झालंय. तर 12:45ची कॅन्डल कुठली आहे, ही कॅन्डल आहे 12:45ची. ही कॅन्डल आहे 12:45ची. इथे एक साधारण एक छोटीशी शॉर्ट पोझिशन बनू शकते. एसएल मी इथे जर ठेवला, झालं माझं 1:1.5 मला मिळालं, 9.40 पॉईंट्स मिळाले. बर, इथे काय एक्झिट झालो असतो ह्या कॅन्डलच्या इथे, त्याचं कारण आहे हे तुम्ही बघताय का. एक्झॅक्टली मार्केट इकडनंच रिव्हर्स झालं. म्हणजे काय की गॅप अप ओपन तर झालं, ठीक आहे, मार्केट गॅप अप ओपन झालं. हीच एक एवढी मोठी बेरिश कॅन्डल तयार झाली जेणेकरून मार्केट इकडनं वरती जाणं शक्य नाही. सो साधारण एक शॉर्ट साईड घेऊ शकतो. 1:1.5 मला मिळालं, तरी पण इट वॉज अ रिस्की ट्रेड. पण मी का घेतला त्याचं कारण एक आहे, अजून एक आहे प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने. तर त्याचा जो दिवसाचा लो होता तर साधारण मार्केट तिथपर्यंत आलंच असतं. पण मग काय झालं, मी इथे ट्रेड घेतला. ऍक्च्युली घ्यायला नाही पाहिजे, रिस्की ट्रेड आहे. तर इथे साधारण या लेवलला काय प्राइस ऍक्शन होतीये ते बघून मी एक्झिट झालो असतो. पण काय झालं, ही जी कॅन्डल आहे मोठी कॅन्डल, ह्यानी तो लो तोडला. लो तोडला म्हणजे काय, इकडनं मार्केट खाली जाणार. पण काय झालं, एक्झॅक्टली इकडनं वरती गेलं. पण आपला 1:1.5चा आपल्याला टार्गेट मिळालं, आपण पोझिशन मधनं एक्झिट झालो, चांगली गोष्ट, आपल्याला प्रॉफिट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया 3:15चा उपयोग नाहीये, 2:50चा उपयोग नाहीये, 2:15चा पण उपयोग नाहीये. साधारण 11:55, 16 मार्चला 11:55 हिंद कॉपर मध्ये काय झालं. 16 मार्च 11:55, मार्च 11:55, 11:55 नुसतं सेटअप होता. जर घेतला असता तर साधारण 0.50 माझं बेसिकली 0. हे घ्या, शेवटच्या कॅन्डलमध्येच तुमचं कम्प्लीट झालं. बेसिकली 0.50 म्हणजे 50 पैसे तुमचं हे होतं स्टॉप लॉस, आणि 75 पैसे तुम्हाला टार्गेट तुमचं मिळालं, अचीव्ह झालं. ठीक आहे. तर अशी आहे थोडक्यात ही स्ट्रॅटेजी. तर या स्ट्रॅटेजीवरती काम करताना एकदा थोडंसं प्राइस ऍक्शनचं ज्ञान ठेवा. प्राइस ऍक्शनचं जर ज्ञान ठेवलं तुम्ही तर डेफिनेटली तुम्हाला ह्याचा चांगला उपयोग आहे. आता बघा, हिंद कॉपर अजून एक पोझिशन आपल्याला मिळते. 50 EMA हाय, 50 EMA लो इज लेस दॅन 100 EMA हाय, 100 EMA लो. एक रेड कॅन्डल या 50 EMA लोच्या खालती क्लोज झाली. त्याचं आपण बघूया की आपले जे खालचे तीन RSI 52, MFI 70, सो नाही झालं फुलफिल. पुढचं काय, तर बेसिकली ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलवरती फुलफिल झालं तर एक छोटीशी रिस्क घेऊ शकता तुम्ही, नाही असं नाही. पण शक्यतो जर ही कॅन्डल या 50 EMA हाय आणि लो पेक्षा लांब असेल तर शक्यतो ट्रेड घेऊ नका, कारण इकडेच सपोर्ट होता, सो ट्रेड घेऊ नका. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, एक कॅन्डल अशी क्लोज झाली पाहिजे.
तरच आपण ट्रेड घेणार, तरच तो आपला सेटअप आहे. ठीक आहे. तर माझ्या मते तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली असेल. जर स्ट्रॅटेजी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या कम्युनिटीमध्ये शेअर पण करा, जेणेकरून लोकांना एक चांगली स्ट्रॅटेजी कळेल. आणि एक विनंती आहे की 1-2 दिवस वापरून ह्या स्ट्रॅटेजीबद्दल डिसाईड करू नका. एक साधारण 5-6 महिने ही स्ट्रॅटेजी वापरा. याच्यातनं तुम्हाला रिझल्ट्स कसे मिळतात ते मला तुम्ही जरूर कळवा. ठीक आहे. धन्यवाद.